तेरी मुश्किल ना बढ़ाऊंगा चला जाऊंगा, तेरी मुश्किल ना बढ़ाऊंगा चला जाऊंगा, अपने अश्क ना दिखाऊंगा चला जाऊंगा, तेरी दहलीज पे कुछ देर पड़ा रहने दे, जैसे ही होश में आऊंगा चला जा. असं म्हणत 27 नोव्हेंबर 2005 साली त्यानं शिवसेना सोडली आणि नंतर पुढे 5 महिन्याच्या अंतरानंतर 9 मार्च 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेची स्थापना केली. ते व्यक्तिमत्व म्हणजे 14 जून 1968 साली जन्मलेलं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या अंगाखांद्यावर वाढलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेंचं तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण राज ठाकरे यांचं दुसरं एक नाव आहे, त्यांचं खरं नाव स्वराज श्रीकांत ठाकरे. श्रीकांत ठाकरे म्हणजे राज ठाकरेंचे वडील आणि बाळासाहेब ठाकरेंचे बंधू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंमधलं जे ऋणानुबंध घट्ट करण्यामागचं जे कारण ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीना ठाकरे आणि राज ठाकरेंची आई कुंदा ठाकरे या सख्ख्या बहिणी. आणि हेच एकाच घरात वाढलेले, एकाच छत्राखाली वाढलेले म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही सख्खी चुलत भाऊ आणि सख्खे मावस भाऊ आहेत. पण पुढे राजकीय गोष्टींमुळे त्यांना वेगळं व्हावं लागलं. बट राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंप्रती आपलं असलेलं प्रेम, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना ज्या आपण म्हणतो ना परंपरेने, वंश परंपरेने जर त्यांना काही गोष्टी दिल्या आहेत ती म्हणजे त्यांची प्रखर आणि लोकांच्या हृदयाला हात घालणारी आणि प्रचंड आक्रमक असलेली भाषणशैली आणि दुसरं म्हणजे त्यांचं व्यंगचित्र काढण्याचं त्यांचं व्यंगचित्रकाम. या 2 कला बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना सुपूर्त करत त्यांना राजकारणात त्यांनी उतरवलं. आणि राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात विद्यार्थी नवनिर्माण सेना स्थापन करत त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. आणि पुढे बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करत असताना, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टीचं आकलन करत असताना राज ठाकरे एक प्रचंड वैभवशाली, प्रचंड प्रखर आणि प्रचंड आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल असलेलं राजकारणी म्हणून समोर येत होतं. पण 1990 सालच्या राजकीय ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा त्यामागे दुसराही हेतू असू शकतो किंवा आपण त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. बट 1990च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना वाटलेलं की आपल्या काकानंतर, आपल्या चुलत्यानंतर जर राजकीय वारसा कुणाला मिळण्याचा जर कुणी हक्कदार आहे तर तो आपण स्वतः म्हणजे ते आहेत. आणि बट ह्या सगळ्या गोष्टी न होता बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना साईडलाईन करत आपला मुलगा उद्धव ठाकरे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि तिथंच राज ठाकरेंना ती कुठली गोष्ट किती चुनचुन जाणवली असेल, बट त्यानंतर त्याचे पडसाद पुढे जाऊन राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसे या पक्षाची स्थापना केली. आणि राज ठाकरेंबद्दल वेगळी गोष्ट सांगायला नको, राज ठाकरे यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. त्यांनी महाराष्ट्रात राहून तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या असल्याच पाहिजे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या भूमिकांना त्यांनी पाठिंबा दिला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक टोलनाके जी अवैध आहेत किंवा ज्यांची गरज नाही त्यांना त्यांनी विरोध केला. आणि त्यांच्या भाषणामुळे सरकारला असे अनेक निर्णय ती घेण्याकडं किंवा त्याच्यावर विचार करण्यावर राज ठाकरेंनी सरकारला भाग पाडलं.